डेटा टाईप्स सॉरी, ठीक आहे. हे सर्व केलं आपण. सो नाव फर्दर विल मूव्ह टू त्याच फाईलमध्ये आपण राईट हे सगळं केलेलं, ठीक आहे. इंट फ्लोट कॉम्प्लेक्स ट्रू आणि फॉल्स की ते काय आहे, बुलियन डेटा टाईप आहे, ठीक आहे. इंटरनली पायथनमध्ये ट्रू आणि फॉल्सला काय काय डिटेक्ट करतं, 1 and 0, ठीक आहे. जेव्हा आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स करू तेव्हा तुम्हाला समजेल, ठीक आहे. थोडं लॉजिक गेट्स लागेल, दार लावून, ठीक आहे. एकानेच कोणीतरी करा, ठीक आहे. आपण सिक्वेन्समध्ये आलो, दॅट इज नथिंग बट युअर डेटा स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग नाही केलं ना, ठीक आहे. लिस्ट, टपल, डिक्शनरी अँड सेट, ठीक आहे. त्यामध्ये जे डिक्शनरी आहे ते मॅपिंग आहे. मॅपिंग म्हणजे कसं, मॅप ए टू बी, बी टू सी, तसं इथे की व्हॅल्यू पेअर असते. की टू देअर कॅन बी लाईक देअर इज ऑलवेज अ सिंगल की अँड मल्टिपल व्हॅल्यूज, वेगळे जास्त व्हॅल्यूज असू शकतात, ठीक आहे. आणि सेट तुम्ही त्यात पण केलं असेल, SQL मध्ये पण सेट्स आहे. तुमचं नाही झालं बट SQL मध्ये पण सेट्स आहे, ते तुम्ही ऐकलं पण असेल. इंटरसेक्शन ऑफ सेट, युनियन ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी, लेफ्ट जॉईन, इनर जॉईन, राईट जॉईन, कळलं का. हे सगळं आपण जसं मी फर्स्ट लेक्चरलाच आहे, पायथन इज अन ऑलराऊंडर, तिथे पण करतो, इथे पण करून घेतो, ठीक आहे. सेम कन्सेप्ट आहे, लाईक जॉईंट्स तशाच आहेत, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे जरा, ठीक आहे. प्रत्येकासाठी एक युनिक वर्ड आहे. ओके, सो विल मूव्ह टू लिस्ट, ठीक आहे. आता लिस्ट कोणाचं चालू होतं, फॉर लूप, ओके, ठीक आहे. लिस्ट जे आहे इट्स कॉम्बिनेशन ऑफ ऑल, जे आता जेवढे डेटा टाईप्स बघितले ना आपण स्ट्रिंगपर्यंत, त्याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण लिस्टमध्ये स्टोअर करतो, ठीक आहे. एक आता फक्त आपण सगळ्यांनी लक्ष द्या. आता फक्त तुम्हाला जसं आपला जो करिक्युलम आहे की प्रत्येक लेक्चरनंतर यू कॅन कोड अ लिटल बिट मोर, ठीक आहे. मॅम थोडे चेअर इकडे घ्या किंवा मग चेअर असे घे, ठीक आहे. आपण थोडं लेक्चर म्हणजे प्रत्येक लेक्चरनंतर तुम्हाला पण समजलं असेल की तुम्ही काही ना काही कोड करताय, असं नाही की थेरॉटिकलच चालू आहे. तर मग आता इथे फक्त आपण डेटा टाईप्समध्ये असं एक ओव्हरव्ह्यू घेणार, लिस्ट काय. याच्यानंतर आपण जेव्हा लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, टपल कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इन डिटेल, तर आपल्याला ऑलमोस्ट एक लेक्चर लागेल एक समजायला. लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट हे समजायला आपल्याला एक आता फक्त तुम्हाला समजून घ्या की नक्की लिस्ट आहे काय, ठीक आहे. सो इवन इफ देअर इज अ सिम्पल ओपनिंग की MIS साठी आहे, रिसर्च ॲनालिस्टसाठी आहे, सिम्पल पायथन लागतं की तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये नाही जरी विचारलं तरी थोडंफार तरी तुम्ही पायथनचं सांगू शकता डेटा टाईप्स, कारण की डेटा टाईप्स तर बेसिक आहे. म्हणून मी डेटा स्ट्रक्चर्स एक नंतर ठेवलं आहे पूर्ण. आता आपण त्याच्यावरती बघूयात फक्त क्विक ओव्हरव्ह्यू, म्हणजे आपण नंतर स्ट्रिंगमध्ये डिटेलमध्ये इंडेक्सिंग काय आहे, स्लायसिंग काय आहे, लिस्टचे ऑपरेशन्स काय आहे, टपलचे ऑपरेशन्स काय आहे, ते हे सगळं आपण त्यात बघणार, ठीक आहे. सो विल मूव्ह टू लिस्ट. आता लिस्ट काय सांगतं, अ लिस्ट इन पायथन इज अन ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. आता काही शब्द जसं ऑर्डर्ड, ठीक आहे. व्हॅल्यूज ऑर्डर म्हणजे एकानंतर एक, तशीच एक ऑर्डर राहील, ठीक आहे, लिस्टची, ठीक आहे. लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. आता ही डेफिनेशन तुमच्या डोक्यात गेली असेल. लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाईप्स म्हणजेच काय, त्या लिस्टमध्ये तुम्ही वेगवेगळे डेटा टाईप्सचा डेटा स्टोअर करू शकता. म्हणजेच डेटा टाईप्स काय झालं, तुम्ही नंबर पण स्टोअर करू शकता. आय मीन आता मी नंबर्स आणि इंटिजर नाही बोलला, नंबर्स नाही बोलला तर मी इंटिजर विल टॉक इन दिस लँग्वेज. सो इंटिजर पण स्टोअर करू शकता, फ्लोट पण करू शकता अँड स्ट्रिंग पण, कॉम्प्लेक्स पण करू शकता का, येस, डिफरंट डेटा टाईप्स, करेक्ट. अँड डुप्लिकेट्स व्हॅल्यू ॲज वेल, ठीक आहे. जे डुप्लिकेट्स व्हॅल्यू आहे ते पण तुम्ही त्यात स्टोअर करू शकता, ठीक आहे. डुप्लिकेट्स व्हॅल्यू म्हणजे माहिती आहे ना, जर 14, 15, 14, 14 आलं तर 14 डुप्लिकेट आहे, ठीक आहे. ते पण त्याच्यात स्टोअर होऊ शकतं डुप्लिकेट व्हॅल्यूज, ठीक आहे. तर आता टू क्रिएट अ लिस्ट सिंटॅक्स, enclose a sequence of values within the square brackets separated by commas. For example, this is your list. A equals to किंवा मी इथे देतो my. आता इथे बघा आपले व्हेरिएबलचे रूल्स पण फॉलो होत आहे ना.
ठीक आहे. आपले व्हेरिएबलचे रूल्स आठवतं का? रूल्स काय होते व्हेरिएबलचे है ना, ते पण फॉलो होत आहे आपले. गुड. चलो आता इथे आपण देऊ सेपरेटेड बाय कॉमास ए नॉट ए 30 कॉमा हाय कॉमा 90.6 6. आता मी हायला डबल कोट्समध्ये काय लिहिलं ते कळालं, बिकॉज इट्स अ स्ट्रिंग. गुड. ठीक आहे. 2 and one more I'll take a duplicate that is let's say hi. ठीक है. Now I'll print so this is your list. ठीक है, समजलं नक्की? ठीक आहे. दिस इज लिस्ट. आता टाईप चेक करू शकतो का? कसा कसं प्रिंट टाईप मध्ये काय येईल? काय आलं? क्लास लिस्ट. ठीक आहे. तुम्हाला समजलं का? हे झालं होतं का तुमचं राईट केलं? नाही ना? ओके ओके फाईन. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय ना? आता काही डाऊट नाही ना? ओके चलो. ठीक आहे. टाईप फंक्शन माहिती आहे काय करतो? कुठला डेटा टाईपचा टाईप आहे तो देईल. ठीक आहे. अजून एक ऑप्शन आहे आपल्याला टाईप फाइंड करण्यासाठी. बोलला करेक्ट आहे ना. पण मग उसचा एक ॲडिशनल बेनिफिट काय आहे की तो सगळंच सांगतो. डेटा टाईप पण सांगतो प्लस आय मीन त्या व्हेरिएबल्सच्या मध्ये काय स्टोर्ड आहे ती इन्फो पण देतो. ठीक आहे. विचारलं तर नेहमी 2 आन्सर रेडी ठेवा. आहे समोरच्याला कळतं हां याने कोर केलेलं आहे. ठीक आहे. टाईप फंक्शन काय देतो लिहून ठेवतो मी इथे. काय दिस गिव्स द टाईप ऑफ द व्हेरिएबल और ठीक आहे. समजलं. आता मला काय करायचं आहे, मला टोटल आता एक कसे आपण लिस्ट कॉम्प्रेन्शन कसे शिकणार ना त्याचं एक तुम्हाला एक बेसिक देतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. लिस्ट कॉम्प्रेन्शन तुम्ही कसे शिकणार. लिस्ट कॉम्प्रेन्शन्स म्हणजे काय, त्याचे काही पर्टिक्युलर मेथड्स आहे, काही फंक्शन्स आहे लिस्टमध्ये. जसं अपेंड एक झालं, इन्सर्ट एक झालं. ठीक आहे. अपेंड काय आहे? अपेंड फंक्शन म्हणजे काय करतो, जर तुम्हाला एखादी गोष्ट ॲड करायची तुमच्या लिस्टला, तुम्हाला परत लिस्टमध्ये जाऊन इथे कॉमा करून करायची गरज नाही. एक फंक्शन आहे डॉट अपेंड करून तुम्ही ती व्हॅल्यू ॲड करू शकता. ठीक आहे. तर हे लिस्टचे कॉम्प्रिहेन्शन्स आहे. आता फक्त अपेंड नाही, असे बरेच फंक्शन्स आहेत लिस्टचे. तुम्ही खूप काय करू शकता. इंडेक्सिंग स्लायसिंग करू शकता. इंडेक्सिंग स्लायसिंग म्हणजे काय, तुम्हाला हे प्रिंट करायचं आहे पण तुम्हाला फक्त हाय आणि 90.6लाच प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. हे अशा गोष्टी तुम्ही करू शकता. हे आपण म्हणून मी तुम्हाला हे आपण देता कारण की आताच जर ते करत बसलो की त्यामध्ये तुम्हाला फॉर लूप पण वापरायचा आहे. फॉर लूप कसा वापरायचा आहे? फॉर आय इन प्रिंट हो. एक मला सांगा. ठीक आहे चला बघू तुमचा किती मी एरर सांगत होतो. हा कुठला एरर आला आहे रे? म्हणजे काय चुकलंय? असं आहे सिंटॅक्स माय लिस्ट. आता कळलं का शिकवत नाही आहे? त्यासाठी तुम्हाला पहिलं फॉर लूप शिकवावं लागेल. ठीक आहे. कसे ॲक्सेस केले हे एक 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 यामध्येच इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आहे. ठीक आहे. इथेच आपण लास्टला जर याच्यामध्येच आपण एल स्टेटमेंट पण वापरू शकतो. एल्स प्रिंट लूप फिनिश. ठीक आहे. यामध्येच आपण ब्रेक पण करू शकतो किंवा कंटिन्यू. ठीक आहे. याच्यामध्येच आपण असं लाईक इफ आय इक्वल टू 90.6. ठीक आहे. काय चुकलं रे? सिंटॅक्स. ठीक आहे.
प्रिंट कंटिन्यू. लक्षात घ्या ना, मी ॲडव्हान्स काही सांगत नाही तुम्हाला, फक्त एक का बरं आत्ता नाही घेत. ठीक आहे, काय झालं रे, निघून गेला. हा कंटिन्यूचा आहे, सगळ्यात जास्त क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये येते फर्स्ट. फॉर लूपला सांगेन मी, आता नाही घेत. हे लिस्टमध्ये आपण जेव्हा शिकू ना तेव्हा सांगेन. किंवा फॉर लूप शिकू तर फॉर लूप सिक्वेन्सवरतीच होतो, त्याच्यामध्ये पण आपण लिस्ट शिकणार फॉर लूपमध्ये, म्हणून तुम्हाला त्या लिस्ट एक्सप्लेन करतो आहे. कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं ॲक्च्युली, जो आपण ज्या व्हॅल्यूला प्लेस कंडिशन दिली ना त्याला स्किप करतं. आणि लोकांना काय वाटतं, आय मीन डोक्यात काय बसून जातं आपल्या, की कंटिन्यू, वर्ड कंटिन्यू आहे म्हणजे त्याला कंटिन्यू करेल, आणि इथेच सगळे इंटरव्ह्यूला फसतात. इथे या 100% सगळे फसतात. याचाच एक येतो पास म्हणून, ब्रेक, कंटिन्यू, पास, असे 3 स्टेटमेंट लूप्समध्ये शिकू आपण. ठीक आहे, तर हे असं होऊन जातं. असे छोट्या छोट्या गोष्टी जिथे फसतात मुलं, आणि विचारतात कारण की त्यांना पण माहिती आहे की इथे फसणार आहे. बघू याचं किती कोर केलं आहे. ह्युमन टेंडन्सी कंटिन्यू म्हटलं की चलो तो हे नाही म्हणून पास होईल, पास म्हटलं की काय होईल, ब्रेक समजतं, तिथे थांबतो, लूप एक्झिट होऊन जातो. ठीक आहे, सॉरी इट्स नॉट लूप्स, पायथन लिस्ट. ठीक आहे, आता काय करायचं, मी थोडं कॉम्प्रिहेन्शन्सबद्दल बोलत होतो. मला आता टोटल किती एलिमेंट्स आहे लिस्टमध्ये फाइंड करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर 3-5च आहे, बट तेवढे असलं तर काय करणार है ना. एक फंक्शन आहे प्रिंट लेन ऑफ, आता काय येणार मध्ये, माय लिस्ट. कसली लेन फाइंड करायची आहे असं विचारायचं नाही, कसली लेन फाइंड करायची, 5. ठीक आहे, आता अजून एक थोडा ॲडव्हान्स सांगू एक. ठीक आहे, लेन 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 एलियन एलियन. आता इथे तुम्हाला आहे ना, आय मीन फक्त डोक्यात घाला, नंतर इंडेक्सिंग स्लायसिंगच्या वेळेस करू, बट थोडं काय होईल, मी असे ॲडव्हान्स सांगतोय ना, तुमच्या लक्षात राहील, तिथे रिकॉल होईल. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसताना 5 दिसतंय. ठीक आहे, मग जेव्हा इंडेक्सिंग स्लायसिंग करू ना याचा नंबर 4 येतो, कारण की हा होल नंबर पासून सुरू होतो. याला 2 व्हॅल्यूज असाइंड आहे, -1 आणि 4. -1 कसं, 0 1 2 3 4, बट किती आहे टोटल, 5. सगळे फसतात इथे पण. याला जेव्हा काउंट करतो ना आपण पायथनमध्ये, त्याला इंडेक्सिंग म्हणतो. त्या काउंटिंगला कशी करतात, 0 1 2 3 4. ठीक आहे, आपलं ते बसून जातं, काउंटिंग 0 पासून करायची. खाली काय लिहितो आपण, 4. टोटल किती आहे, मग काउंटिंगमध्ये काय येतो लास्ट नंबर, 4. ठीक आहे, तेच जर उलटी काउंटिंग करायची आहे त्याला नेगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणतात. ठीक आहे, आता हे थोडे एक्स्ट्रा बोलतो, हे लिहत जा रे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर नेगेटिव्ह इंडेक्सिंग काय असते, इकडनं सुरू होते. ती कशी सुरू होते, -1 -2 -3 -4 -5. हे इथून आहे बघा ऑनलाईन, सॉरी, -1 -2 -3 -4 -5. ठीक आहे, नंतर आपल्याला कट करायचं आहे लिस्टला. ठीक आहे, मला कट स्लाइस करायचं, त्याला आपण स्लायसिंग म्हणतो. समजलं, थोडं आहे बट शिकू, हेच शिकणार आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लेन फंक्शन कळालं. ठीक आहे, आता याच्यामध्ये ओके बघा सी. ठीक आहे, आता मला लिस्टच्या मध्ये लिस्ट प्रिंट करायची आहे. ठीक आहे, मी अजून एक लिस्ट घेतली. ठीक आहे, समजलं. आता मी इकडनं मला ND प्रिंट केलं मी 40-50. आता ऑर्डर्ड कलेक्शन आहे, मला त्याच्या पुढे ही लिस्ट पाहिजे, माय लिस्ट. कशी करणार, पण एलिमेंट करतो आपण. यश
समजलं का कसं केलं, काय केलं इथे नक्की? हां, कन्फ्यूज नाही होतं ना कोणी? खूप सिम्पल. एक एक गोष्ट समजते का कशी चालली आहे? ठीक आहे, चलो मूविंग अहेड. हां, आता दोन लिस्टची ॲडिशन, ते मस्त आहे. काय वाटतं रे, काय येईल आन्सर जर मी दोन लिस्टला ॲड केलं तर? प्रिंट एन डी, चला इथेच करतो, पण तुम्ही नवीन व्हेरिएबलमध्ये करून बघायचं काय येईल. काय झालं? ठीक आहे, ती कुठली होती रे? ती पण सेम होती, पण डिफरन्स काय होता त्याच्यामध्ये? नेस्टेड आली होती, लिस्टमध्ये एक लिस्ट आली होती. फोन नाही बसू नाही देणार मी. लिस्टमध्ये एक लिस्ट आली होती. हे जात आहे का डोक्यात, का ब्लँक बसलीत सर्व? नक्की. मागच्या इथे काय आलं होतं, लिस्टमध्ये एक लिस्ट आली होती नेस्टेड, कळतंय का? इथे आली का? नाही. आउटपुटहून आता कोड समजेल का तुम्हाला? आउटपुट ओरिएंटेड कोडिंग ज्याला आपण आउटपुट समजेल का? आय मीन आउटपुट समजला का काय? त्याच्याने तुम्हाला कोड समजला का नक्की काय होता? पहिल्या याच्यामध्ये काय केलं होतं आपण, दुसऱ्या लिस्टमध्ये पहिली लिस्ट स्टोअर केली होती, करेक्ट? दुसऱ्या लिस्टमध्ये पहिली लिस्ट स्टोअर केली होती. ह्या इथे काय केलं, दोन लिस्टला आपण ऍड केलं. कुठलं ऑपरेटर आहे? अरिथमेटिक ऑपरेटर. आता याच्यामध्येच तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता का? तेव्हा काय येईल आन्सर, काय वाटतं? होमवर्क घ्या, ठीक आहे, क्युरियोसिटी ठेवा जरा. समजलं? लिस्ट सिम्पल आहे रे, काहीच नाही. ठीक आहे. यप. हां हाँ हाँ 0 1 2 3 4 वो भी दिया है, किया है वो, मतलब दैट्स इट्स गिवन. फॉर एग्जांपल अभी आप बोलो होल नंबर्स और नेचुरल नंबर्स का कंसेप्ट है, ठीक है? नंबरिंग तो हम वन से ही करते हैं, तो होल नंबर क्यों दिया? समजला का? ठीक आहे. नेगेटिव्ह इंडेक्सिंगचं कसं असतं, मोस्टली वेन देर इज अ लॉट ऑफ नंबर्स यू हॅव, लाईक bunch of numbers, ठीक है, bunch of data stored, ठीक है, and you are at the nearest end of your list, ठीक है, so accessing element from there becomes easier. समजलं? आपको समजा लिस्ट आहे खूप मोठी, खूप मोठी. एवढं तर नसतं, कारण की आपण आता त्याला डेटा फ्रेममध्ये करतो पांडास वापरून, एवढं मोठे करतो. सो ॲक्सेसिंग इट फ्रॉम हिअर बिकम्स व्हेरी इझियर, ठीक आहे? समझ का? स्लाइसिंग मध्ये बघू 0 1 2 3 4 5 6 7 8 n, ठीक है, n -1 n +1 कुछ तो गया तब तक के, ठीक है. अभी हमको वो जो है उसको हमें पकड़ना है लास्ट मिनट, सो वी डोंट हैव दैट एग्जैक्ट काउंट, ठीक है. सो फॉर दैट व्हाट विल टेक -1, ठीक है. उससे क्या होगा, लास्ट एलिमेंट आपको, अगर मुझे बस बहुत बड़ी लिस्ट है, मुझे बस लास्ट एलिमेंट देखना है. इंडेक्सिंग से प्रॉपर 0 से तो आपको समझेगा ना लास्ट इंडेक्स कौन सा, लास्ट डेटा टाइप कौन सा है. उससे ऐसा सीधा -1 डाल दिया तो समझ जाएगा एक्सेस कौन सा लास्ट एलिमेंट आ जाएगा. समजलं का? त्यांचा डाऊट समजला का म्हटलं? जर इंडेक्सिंग अशी पॉझिटिव्ह आहे तर मग निगेटिव्ह इंडेक्सिंगचे काय काम आहे? आपल्याकडे आहेत नंबर्स, करेक्ट, आपल्याकडे नंबर्स आहे, वी डोंट नो द लास्ट एलिमेंट, ठीक आहे. चलो लेनने तुम्हाला कळालं, लेन फंक्शन घेतलं, कळालं एवढं आहे. आता तो ॲक्सेस करायचा आहे, ठीक आहे. जर लेनने तुम्हाला दिलं, आउटपुट दिलं 480, तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे, आपलं स्मार्ट वर्क करायचं आहे ना, काय वापरणार? -1. त्याच्याने काय, सिम्पल डायरेक्ट लास्ट एलिमेंट बाहेर येऊन जाईल त्याच्यातले. समजलं? ठीक आहे, चलो नेक्स्ट विल मूव टू टपल, ठीक आहे. Tuple is an ordered collection of values similar to a list. However, a tuple is created by enclosing values within simple brackets separated by commas. Same. Specific order and immutable. Immutable म्हणजे चेंज होत नाही. म्युटेबल म्हणजे हेट्रोजिनियस म्हणजे केमिस्ट्री कोणी केली, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे डिफरंट व्हेरिएबल्स आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो. म्हणजे
सॉरी डिफरंट डेटा टाइप्स है ना, हेट्रोजिनियस. आता टपलचं कसं आहे ना की हां, आता एकाने तुम्हाला डाऊट येईल सर तुम्ही म्हणता येईल आता आपण चेंज नाही करू शकत. ठीक आहे, सी टपल एक घेतला मी TU ठीक आहे, एक मी घेतला 30 40 50 60. ठीक आहे, याला आपण आता जर सर तुम्ही म्हणता आपण याला चेंज नाही करू शकत. अरे आपण डिक्लेअर करताना चेंज करू शकतो. ठीक आहे, डिक्लेअर केल्यानंतर ज्याच्यावर जेव्हा आपल्याला त्याच्यावरती ऑपरेशन्स करायचे आहेत ना, आपल्याला अपेंड करायची एखादी व्हॅल्यू 30 40 ॲड करायचे तुम्हाला टपलमध्ये, करू शकतो का? लिस्टमध्ये करू शकतो का? कळलं का? इम्युटेबल, यू कॅन चेंज इट वन्स इनिशियलाइज. ठीक आहे, तुमच्याकडे काही डेटा आहे. ठीक आहे, आला एक्झाम्पल, तुमच्याकडे एक डेटा आला, त्यामध्ये तुम्हाला असं करायचं की तुम्ही सगळं चेंज करू शकता. बट लेटचे कसला डेटा घेऊ एक्झाम्पल, यू कॅन एक कॉलम आहे जी तुम्ही चेंज नाही करू शकत. सिम्पल डेटा आहे, तर डेटा फ्रेम सगळं विसरा, सगळं विसरा, चलो कॉलम विसरा. असा एक डेटा आहे ज्याला तुम्हाला काही चेंज नाही करू शकत. ठीक आहे, त्याला एक सिक्युअर ठेवायचं आहे, काय ॲड नाही करायचं, काय रिमूव्ह नाही करायचं. तर त्यावेळेस काय वापराल तुम्ही? यू कॅन ॲड सबट्रॅक्ट एनिथिंग. ठीक आहे, सिम्पल आहे टपल. याचा लेंथ फाईंड करू शकतो का आपण? करू शकतो का टपलची? येस. का बरं? आहे ते डिफाईंड ऑर्डर आहे, आपण त्याला चेंज नाही करू शकतो. लेंथ इझिली होऊन जाईल. कसं फाईंड करणार लेंथ? टाईप करू शकतो का? ठीक आहे, त्याचं मेमरी ॲड्रेस फाईंड करू शकतो का? ठीक आहे, समजलं? काय डाऊट? चलो मूविंग अहेड. हां, आता याचा एक होमवर्क नंबर 2, ॲडिशन ऑफ टपल, ऑपरेशन ऑन टपल. ठीक है, करके देखना है, आता नहीं. अच्छा, याच्यावरती नोट्स काढतात. नोटबुक पाहिजे ना, उद्यापासून बसून नाही देणार. हां, चलो इथे थोडं खरं येतं पण एकदम नीट समजून घेऊ. ठीक आहे, डिक्शनरी. आता डिक्शनरी काय आहे वाचा रे कोणीतरी. हे रोहित. Dictionaries are used to store data values in key value pairs. A dictionary is a collection which is ordered, mutable, and do not allow duplicates. In dictionary, value end with a. You can With use a comma. with a comma. You can use a key to retrieve the corresponding value from the dictionary. हां. Dictionaries have the type dictionary, dict. Dictionaries are often used to store many pieces of information. Example, details about a person in a single line. आज तुम्हाला टास्क अजून आहे. तुम्हाला ID कार्ड बनवायचं आहे एम्प्लॉईचं युजिंग डिक्शनरी. ठीक आहे, म्हणजे तुमच्या कंपनीमधले एम्प्लॉईज आहेत त्याचं ID कार्ड. नेम हे त्याचं काय ID कार्डवर काय काय राहतं रे कंपनीचं? एम्प्लॉई ID, ब्लड ग्रुप, ॲड्रेस है ना, डेजिग्नेशन. ठीक आहे, कंपनी नेम अँड हिज नेम हे बनवायचं आहे युजिंग डिक्शनरी. आता डिक्शनरी कशी बनवता? हे बघा, तर डिक्शनरीसाठी पहिले काय लागतं तुम्हाला? लेट्स से वी हॅव डिक्शनरी इक्वल्स टू कुठल्या ब्रॅकेटमध्ये ती? पहिला हा काय बोलला होता? इट इज अ कुठे गेलं? स्टोर्ड व्हॅल्यूज इन अ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललोय. की व्हॅल्यू पेअर काय असतं? की व्हॅल्यू पेअर बोलो नाही. ठीक आहे, समजा. ठीक आहे, आता मला स्टोअर करायचं आहे तुमची नावं किंवा एखादी लेट्स से तुमचे मार्क्स.
नेम आणि कोर्स. ठीक आहे, मी घेतलं नेम. की व्हॅल्यू पेअर, त्याचा सिंटॅक्स कसा आहे नीट बघा. की मध्ये काय येतं, सेमी कोलन, सॉरी कोलन, अँड व्हॅल्यू. नेम काय द्यायचं आपण दिलं, संदेश. ठीक आहे, नेक्स्ट आपण देऊ एक कॉमा. आपल्याला एका कीमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो ना. ठीक आहे, नेम मी दिलं. ठीक आहे, चला एकच देऊ आपण तुम्हाला समजण्यासाठी, किंवा दुसरं पण देऊन टाकू. चलो, आरती. ठीक आहे, नेक्स्ट कॉमा. आता मी दिलं डेझिग्नेशन. ठीक आहे, आता मी याला इथे देतो डेटा ॲनालिस्ट. ठीक आहे, बरोबर. नंतर काय करणार मी याला प्रिंट. अरे नेम एरर, प्रिंट डिक्शनरी. ओके, ठीक आहे. कसं काय केलं आपण इथे, काहीच नाही केलं. सिम्पल एक व्हेरिएबलचं नाव घेतलं. करेक्ट. याच्यामध्ये लेन फंक्शन येऊ शकतो काय, करून बघा. ठीक आहे, डोकं लावलं थोडं. हां, पुढे आता इथं की व्हॅल्यू पेअर समजतंय का. की व्हॅल्यू, यात की कुठल्या झालं तुमच्या, नेम आणि डेझिग्नेशन. ठीक आहे, व्हॅल्यू काय झाल्या. ठीक आहे, एक की मध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो का, येस. ठीक आहे, एका व्हॅल्यूला मल्टिपल कीज असाइन करू शकतो का, हे समजलं. असंच तुम्हाला काय बनवायचं आहे, हां, आय डी कार्ड. कसं नेम हे बनवून बघा, मस्त. चलो, आता मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू ॲक्सेस अ स्पेसिफिक की. आता पूर्ण तुमच्या याच्यामध्ये, तुमच्या लेट्स काय म्हणतात त्याला, पूर्ण डिक्शनरीमध्ये मला ॲक्सेस करायची आहे एक स्पेसिफिक की म्हणण्यापेक्षा आय वॉन्ट टू ॲक्सेस लेट्स मला संदेश आणि आरती एवढंच पाहिजे. एवढं सगळं नको आहे मला. ठीक आहे, लेट्स तुमच्याकडे नेम, डेझिग्नेशन असे बरेचसे कीज आहेत. त्यामधलं मी नेम पकडलं, तर मला फक्त नेमचीच कॉलम प्रिंट झालेली पाहिजे. वाचलं का इथे, करू शकतो आपण, बरे तर करू शकतो काय. ठीक आहे, यू कॅन यूज अ की टू रिट्रीव्ह द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू फ्रॉम द डिक्शनरी. त्याचा सिंटॅक्स हा आहे. हा सिंटॅक्स बघा आणि पटकन लिहून दाखवा काय येईल. जर तुम्हाला स्पेसिफिक की फाइंड करायची, पटकन क्विक. हा सिंटॅक्स आहे. झूम कर रे, झूम. ऐक, न्यू व्हेरिएबल ली, न्यू व्हेरिएबल equals to declared variable in square bracket required key print new variable. नोटबुक नाही आहे का, नाही आणली, बसू देणार नाही. न्यू व्हेरिएबल इक्वल्स टू डिक्लेअर्ड व्हेरिएबल रिक्वायर्ड की प्रिंट न्यू व्हेरिएबल. हा सिंटॅक्स आहे त्याचा. स्पेसिफिक की रिट्रीव्ह करायचा डिक्शनरीमधून. आता तुम्ही आपलं एक्झाम्पल बघून मला करून दाखवा. कुठे गेलं आपलं एक्झाम्पल,
हां एवढंच तुमच्या डोक्यासमोर ठेवतो. चलो काय येईल बोला. ABC is equals to हां dictionary हम्म. square bracket मध्ये name हम्म. and print ABC round bracket प्रिंट ए बी सी. चला करून बघू आपण काय ए बी सी. equals to तुमचं काय हेच आहे का? ठीक आहे. पण मग काय ठीक आहे. डिक्शनरी square सॉरी bracket, स्क्वेअर ब्रॅकेट name नेम print ठीक आहे प्रिंट round bracket ABC हे तर चुकलं. हां सिंटॅक्स तर दाखवतो ना मी. हे काय सिंटॅक्स तर बरं एरर बघा म्हणून मी लिहायला सांगितलं असं. सिंपल मिस्टेक करताय. अरे गधड्यांनो तुमची की काय आहे? कुठे गेली की रे आपली? ही की काय रे तुमची? कशामध्ये? ती काय आहे मुळात? व्हेरिएबल आहे का तो? कुठे गेला आता यांचं? हे घ्या आलं बरोबर. आलं का आन्सर? सिंपल मिस्टेक असे फसतात. काय सिंपल स्ट्रिंगचं लॉजिक काय ते मी आधीच सांगितलं असतं. तो एक व्हेरिएबल आहे. नाही मी काय बोलतोय त्याला की डिक्शनरीमध्ये कशामध्ये स्टोअर केलं त्याला. मग मी एक विदाऊट जर ती की आहे तर मी विदाऊट डबल कोट सिंगल कोट केलं असतं ना स्टोअर त्याला. पण मी कशात केलं लाईक मी विदाऊट ते केलं असतं ना. बट मी याच्यात केलं ना डबल कोट्समध्ये केलं ना. तर इथे पण काही रिक्वायर्ड की कशात स्टोअर्ड आहे? स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंग आली पाहिजे ना. समजलं का? गेलं का दत्ता? नक्की समजलं ना? होमवर्क कळालं काय आहे? काय एवढं तुम्ही सांगितलं ते सगळं ठीक आहे. अजून एक आहे होमवर्क. नाही नाही लिहू नका पहिले समजून घ्या ठीक आहे. आय डी कार्ड तर बनवायचंच आहे ठीक आहे. आणि तुम्हाला स्पेसिफिक मग रिट्रीव्ह करायचे. सपोज नाव रिट्रीव्ह करा तुम्हाला. तुमच्याकडे एम्प्लॉय डिटेल्स एवढ्या एकच नाव एम्प्लॉयमध्ये बरेच तुमचे एम्प्लॉयमध्ये बरेच नेम आहे. नेममध्ये बरेच एम्प्लॉय आहे. तर तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे फक्त किती टोटल एम्प्लॉईज आहे तुमच्या याच्यामध्ये कंपनीमध्ये ते ॲक्सेस करायचं. एक अजून एक असं पण एक सिम्पल एक आय डी डिटेल्स आणि एक एका कीमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज. ॲड्रेस वगैरे नका करत बसू. पुणे नाशिक असं टाकून द्या काहीतरी ठीक आहे. समजलं का होमवर्क? नक्की तुम्हाला असे ब्लँक आहेत एकदम नाही ना? ठीक आहे फाईन. चलो मुव्हिंग अहेड लास्ट फॉर टुडे. काय राहिलं आपलं आता? सेट. ते आता मजा येईल मजा येईल. अ सेट इज अ कलेक्शन ऑफ थांबा बद्दा वाच बरं मोठ्याने. हां अनइंडेक्स्ड. Set are written with curly bracket. Set does not print duplicate value. सेट कशामध्ये लिहितो आपण? सेम डिक्शनरी पण कशात लिहितो? कर्ली ब्रॅकेटमध्ये ठीक आहे. आता नीट बघा मी लिहिलं इथं एस टी इक्वल्स टू सेट 34 45 67 सॉरी 7 8 9 आणि परत काय झालं रे? अनऑर्डर्ड ठीक आहे.
अनऑर्डर्डमध्ये इंडेक्सिंग होईल का? होईल का? नाही होणार का? ऑर्डरच नाही आहे. कुठल्या पण पोझिशनला कुठला पण व्हेरिएबल देऊ शकतो. आय मीन कुठला पण डेटा येऊ शकतो. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, इट रिमूव्ड डुप्लिकेट्स. ठीक आहे. याचा लेंथ फाइंड करू शकतो का आपण सेटची? करू शकतो. टाईप फाइंड करू शकतो का? ठीक आहे. करू शकतो ना. ऑल गुड. ठीक आहे. हां, एक रेंज फंक्शन आहे बघा, रेंज देतो. ॲक्च्युली हा फॉर लूपमध्ये लागतो. ठीक आहे. बघा असं रेंज 15 0पासून तर 14पर्यंत देईल बघा. रेंज काही नाही एवढं. सेट समजलं. आता तुमची फाईल डिस्कस करतो अँड यू कॅन लिव्ह. ही दिली होती ना? ठीक आहे. नाही, ठीक आहे. हे बघा, मी जे होमवर्क दिलं आहे त्याच्यात करून बघायचं आहे. ठीक आहे. डिक्शनरीचा अजून एक मी इथे लिहून ठेवतो तुमच्यासाठी. डिक्शनरी झाल्यावर मार्क कोड. बाय द वे दिस इज ऑल्सो लँग्वेज. मार्क कोड माहिती आहे ना, सांगितलं होतं मी. क्रिएट डिक्शनरी टू टेक द टू नीड to write the details of the employee ID card of a company. आता ID कार्ड तुमचं डोकं लावा काय केलं. and retrieve the employee ID. एम्प्लॉय आय डीची व्हॅल्यू, एम्प्लॉय आय डी जर तुम्ही टाकला आहे तो रिट्रीव्ह करायचा आहे फक्त आय डी कार्डमध्ये. ठीक आहे. आणि दुसरं एक टाकतो मी की क्रिएट डिक्शनरी टू राईट द डिटेल्स of multiple people working in a company. किंवा मग हे तुमच्या हिशोबाने घ्या, स्कूल वगैरे, कॉलेज, क्लास, मल्टिपल पीपल अँड रिट्रीव्ह मल्टिपल कीज. किंवा एक रिट्रीव्ह सिंगल और मल्टिपल. हे 2 होमवर्क तुम्हाला. ठीक आहे. पुढे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, हा सॉल्व करून आणायचा. ठीक आहे. ऑनलाईन समजलं सगळ्यांना? सो आपण उद्या कनेक्ट करू. ठीक आहे. एवढं होमवर्क, सेट वगैरे सगळं. आणि काय एक्स्ट्रा ऑपरेशन सांगितलेलं मी तुम्हाला, ॲडिशन, सबट्रॅक्ट, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. करू, सगळेच करून बघा. तुम्हाला ऑपरेटर्स नाही शिकवलं माझं. ठीक आहे. समजलं?